हॅलो नमस्कार मंडळी. जागतिक महिला दिनानिमित्त आमचे खालापूरचे आर्यपो श्रीत माननीय पवार सर यांनी आमच्या महिला स्टाफ यांना ही वन डे ट्रिप स्पॉन्सर केलेली आहे. यात आम्ही 5 ठिकाणं पाहणार आहोत. हॅलो काय सगळे, गणपती बाप्पा मोरया. तर कुठे आलोय आपण आता? बल्लाळेश्वर बाप्पा गणपतीचं दर्शन घेण्यासाठी आलोय. ट्रिपची सुरुवात आता आम्हाला इथून करायची आहे. चला भेटू पुढे. अष्टविनायकापैकी एक असलेले पाली बल्लाळेश्वर बाप्पाचं मंदिर आहे. खूप पुरातन असं मंदिर आहे. सुंदर मंदिर आहे. बल्लाळेश्वर बाप्पाचे दर्शन घेऊन सकाळी सकाळी आम्ही प्रवासाला सुरुवात केलेली आहे. चला, हा सुंदर रस्ता आपल्याला आता घेऊन चाललेला आहे मुरुड आणि रोहा तालुक्यात स्थित असलेलं फणसाड वन्यजीव अभयारण्य. आता या वन्यजीव अभयारण्यामध्ये खूप सारी जैवविविधता आहे आणि तिथलं सौंदर्य राहण्यासाठी चला जाऊया. इथे एक विशेष गोष्ट मला आता जाणवलेली आहे. या क्षेत्रामध्ये जसं आपण एंट्री करतो सुरुवातीच्या गावापासून खालून त्या मालकी क्षेत्रामध्ये म्हणा किंवा या जंगलाच्या क्षेत्रामध्ये म्हणा, वनव्याचं म्हणजे कुठं नावच नाही, कुठंच वनवा लागलेला नाही. आणि इथली नैसर्गिक संपत्ती तुम्ही पाहू शकता. याचं भरपूर असं घनदाट जंगल आहे, डेन्सिटी खूप आहे जंगलाची. तर आता हे पूर्ण जंगलामध्ये आपण फिरती करून मी तुम्हाला दाखवते काय आहे काय नाही. अभयारण्यामध्ये कुठले पॉइंट पाहायचे त्याबद्दल या फलकावर मार्गदर्शन केलेलं आहे. प्रौढ व्यक्तींना 60 रुपये आणि 12 वर्षापर्यंतच्या मुलांना 30 रुपये असा दर इथे आकारण्यात येतो. पर्यटकांनी जे आहे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून इथं मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. त्या प्रवेश करताना नीट वाचून जाव्यात. राहण्यासाठी गारंबी हाट आणि सुरंगी हाट असे 2 विश्रामगृह इथं तयार करण्यात आलेले आहेत. त्याच्या समोरचा हा परिसर आहे. प्राण्यांचे पक्ष्यांचे स्टॅच्यू इथे उभारण्यात आलेले आहेत. विस्तीर्ण अशा या जंगलामध्ये आपल्याला बिबट्या, हरिण, सांबर, रानमांजर, भारतीय खार असे प्राणी आणि विविध पक्षी तसेच धरणगाण, चिखलगाण अशी पाणथळे आपल्याला पाहावयास मिळतील. झाडं शोधायला सांगितलेले आपल्याकडे सगळ्यात हाईट मनुष्यपूर्ण नाव ठेवले ते झाडाची. कुठं आहे ते? रस्त्याला आहे ते म्हणजे आतमध्ये आहेत का? दांडाबीट. हा दांडाबीट दांड म्हणजे अजून आतमध्ये आहे का? हो, इथून 4 किलोमीटर. अच्छा ठीक आहे. हे बघ, ही माऊस देर याच्यावर मी डॉक्युमेंटरी केली होती. हा इथलाच फोटो आहे. वनरक्षकांना पण असा दिलेला Yes. मी ह्याच्यावर डॉक्युमेंटरी केली होती. मौत वगैरे असतात ना, त्याच्यावर केली होती आणि तिला केली. आणि याचे गुच्छ आहेत ना, ह्या म्हणा ह्या फुलांचे गुच्छ अशी असतात एकदम. शेकरू फक्त एवढंच खातं त्याला हा दाखवा. सुरुवातीचं. हे बघ, एवढंच खातं आणि हे असं पाणी सोडतं. अरे बाबा, म्हणजे मेन गाभा मंडळी हे वॉच टावर आहे. मी आता वर चालली. बघा ते खूप किती उंच बनवलंय. आता मी तुम्हाला वर जाऊन जंगल दाखवते. खूप भारी असं हे वॉच टावर बांधलेलं आहे. खूप उंच आहे. म्हणजे आता विविध पक्षी, प्राणी आणि जंगल निरीक्षणासाठी असे उंच मनोरे बांधण्यात आलेले आहेत. इथून सगळं जंगल आपल्याला पाहता येतं. अंजनाचं झाड आहे हे. शेकरूचं आवडतं खाद्य हे. असं मधलं पान तेवढं खातं ते, ह्याचा मधला भाग पानाचा, आणि बाकी सोडून देतं. तर हे पूर्ण अभयारण्यामध्ये खूप सारी अंजनाची झाडं आहेत. सुगरण हे फक्त लेडीजचं आतापर्यंत आपण विशेषण ऐकलेलं आहे. इथं झाड पण आहे सुगरणीचं. हे बघा, हे सुगरणचं झाड आहे आणि ह्या सुगरणच्या झाडाचा पानाचा सुगंध आहे ना, वाव. आपलं नागेलीचं पान असतंय ना, म्हणजे खाण्याचं जे पान आहे तसा ह्याचा सुगंध आहे. सुरंगी आणि लोखंडी जरा सेम सेम असतात ना.
आणि हा कोशिम आहे का? कोशिमचं झाड किती उंच आहे? कमी वेळेमध्ये पण आम्ही खूप सारं जंगल इथं फिरती केलेली आहे. त्यानंतर भरपूर कडक ऊन पडलेलं आणि इथे काकींनी कोकम सरबत बनवलेलं आहे थंडगार असं, आणि त्याचा आस्वाद घेतल्यानंतर आम्ही आता पुढच्या पर्यटनस्थळी जाणार आहोत. भेटू पुढच्या भागात. बाय.